जय महाराष्ट्र मित्रांनो, बँकेत जॉब पाहिजे आहे तर SBI बँकेतर्फे प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे PO या पोस्टसाठी भरती निघाली आहे। खासियतीची अशी आहे, फक्त तुम्ही ग्रॅज्युएट आहात। यस, टक्क्यांची कुठलीही अट नाही आहे की 60 पाहिजे 50 पाहिजे। तुम्ही जर ग्रॅज्युएशन झालंय कुठल्याही शाखेतनं तर अप्लाय करू शकताय। महत्त्वाचं म्हणजे पॅकेज पण चांगलं आहे, 18 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळतं आणि सिलेक्शन प्रोसेस पण तुम्हाला समजून सांगतो। जसं की 3 टप्प्यांमध्ये होणार आहे, 3 फेजमध्ये होणार आहे। पहिल्या फेजमध्ये तुमची प्रिलिमिनरी एक्झाम असते, दुसऱ्या फेजमध्ये तुमची मेन एक्झाम असते आणि तिसऱ्या फेजमध्ये तुमचा इंटरव्ह्यू असतो। अशा प्रकारे सिलेक्शन होणार आहे। मग अभ्यास कसा करायचा, कुठले पुस्तक वापरायचं, नेमका एज क्रायटेरिया काय म्हणजे वयाची अट काय, कशा प्रकारे एक्झाम होणार आहे, सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत समजून सांगतोय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं ग्रॅज्युएशन झालं असेल, बँकेत जॉब पाहिजे असेल, चांगली सॅलरी पाहिजे असेल तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। डिटेलमध्ये समजून सांगतोय। त्याआधी असेच अपडेट पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय SBI बँकेच्या ऑफिशियल करियर पेजवर आपण आलो आहोत आणि तुम्ही ते बघू शकताय प्रोबेशनरी ऑफिसर या पोस्टसाठी भरती निघाली आहे। मग ऍप्लिकेशन कसं करायचं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, सिलेक्शन प्रोसेस काय, त्याच्यानंतर किती पॅकेज मिळणार आहे त्या रिलेटेड माहिती दिलेली आहे। सगळं काय मी तुम्हाला सांगतोय। करियर पाथ काय, हाऊ टू अप्लाय आणि महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन होण्यासाठी काही टिप्स सुद्धा यांच्या ऑफिशियल करियर पेजवर दिली आहे, त्याची पण माहिती तुम्हाला सांगणार आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, इथे अप्लाय करणं सुरू झालेलं आहे, सगळी माहिती दिली आहे आणि ही यांची ऑफिशियल PDF आहे आणि त्यावरूनच सगळी माहिती समजून सांगतोय। जसं की तुम्ही बघू शकताय, रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर। ओके, अप्लाय कधीपासून सुरू झालंय तर 24/6 म्हणजे 24 जून पासून आपण अप्लाय करू शकतोय। 14/7 म्हणजे 14 जुलैपर्यंत अप्लाय करू शकणार आहात, म्हणजे 20च दिवस दिलेले आहे। त्यामुळे डॉक्युमेंट जमा करून प्रॉपरली फॉर्म भरणं, पेमेंट करणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला 20 दिवसात करायच्या आहे। त्यामुळे घाई करा आणि अप्लाय करा। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती वॅकन्सी असणार आहे तर तुम्ही ते बघू शकताय। कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिली आहे। टोटल जर जागा आपण बघितल्या तर टोटल 541 जागा असणार आहे। मग जर का तुम्ही SC मधून आहात तर 75 जागा, जर का तुम्ही ST मधून असाल तर 37 जागा, OBC मधून अप्लाय करणार असाल तर 135 जागा, EWS मधून तुम्ही अप्लाय करताय तर 50 जागा आणि ओपन कॅटेगरीतनं तुम्ही अप्लाय करताय तर 203, अशा टोटल 500 जागांसाठी ही भरती असणार आहे आणि बॅकलॉग वॅकन्सी पण आहे त्या 41 असणार आहे। त्यामुळे वॅकन्सी चांगले आहे। अनेक जण म्हणतील यार 500 वॅकन्सी तर खूप कमी आहे, पण मित्रांनो याचा जो कट ऑफ वगैरे लागतो त्यानुसार जर बघायला गेलं आणि तुमची तयारी चांगली असेल तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील जर का तुम्ही प्रॉपर अभ्यास केलाय। ती सगळी माहिती सांगतोय। जसं की तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून जाईल महत्त्वाच्या तारखा। जसं की बघा, मी तुम्हाला सांगितलं 24 पासून ते 14 जुलैपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। महत्त्वाचं म्हणजे आपली ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झाम कधी असणार आहे तर यांनी दिलेलं आहे जुलै किंवा ऑगस्ट, पण 14 जुलैपर्यंत आपण तर फॉर्मच भरणार आहोत। त्यामुळे ऑगस्टच्या 9 किंवा 10 तारखेपर्यंत ही एक्झाम असू शकते। तेव्हा संडे आहे आणि संडेला मॅक्झिमम यांची एक्झाम असते। ओके, म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तुमची ही एक्झाम असू शकते। त्यानंतर तुमच्या फेज 2 मध्ये तुमची ऑनलाईन मेन एक्झाम होणार आहे, जी कधी असणार आहे ती सप्टेंबरमध्ये असणार आहे। म्हणजे ऑगस्ट झाल्यानंतर सप्टेंबर लगेच त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये तुमची मेन एक्झाम असणार आहे। म्हणजे हे पुढचे जे 3 महिने आहेत ते तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। हे 3 महिने जर तुम्ही मनापासून अभ्यास केला, तयारी केली तर नक्की तुम्ही सिलेक्ट होऊ शकताय। तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर फेज 3 मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, सायकोमॅट्रिक टेस्ट असते, इंटरव्ह्यू असतो आणि ग्रुप एक्सरसाइज असते। आता नेमकं हे काय असतं ते पण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतोय। ते होणार आहे तुमचं ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये। ओके, आणि जर का तुम्ही SC, ST, OBC, PWBD कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सुद्धा असते, जी की जुलै-ऑगस्ट मध्ये होणार आहे। ते पण तुम्ही करू शकता। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयाची अट काय तर तुम्ही ते बघू शकताय। एज लिमिट जी कॅल्क्युलेट केली जाणार आहे ते 1/4/2025 रोजी, म्हणजे बिलो म्हणजे 21 ते 30 या दरम्यान तुमचं वय पाहिजे, जे की या दिवशी कॅल्क्युलेट केलं जाणार आहे। आणि ते बघा दिले 1/4/2024 आधी तुमचा जन्म झालेला पाहिजे आणि 2/4/1995 नंतर। ओके, या दोन्ही तारखांमध्ये जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकताय। पण तुम्ही जर OBC मधून असाल तर 3 वर्षाची सूट आहे, SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट आहे,
PWBD कॅन्डिडेट आहात तर 10 वर्षे सूट आहे, ओबीसी मधून असाल तर 13 वर्षे सूट आहे, SC ST मधून असाल तर 15 वर्षे सूट आहे, एक्स सर्व्हिसमन किंवा यामधून तुम्ही आहात तर 5 वर्षाची तुम्हाला वयामध्ये सूट दिली आहे. आता शैक्षणिक पात्रता काय, तर जसं मी तुम्हाला सांगितलं ग्रॅज्युएशन झालंय इन एनी डिसिप्लिन, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, इंजिनिअरिंग, काहीही म्हणजे ग्रॅज्युएट तुम्ही आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. आता त्याहून महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन कसं होणार आहे, तर सिलेक्शन तुम्ही बघू शकताय फेज 1 मध्ये प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे, ज्यामध्ये 3 असणार आहे. तुम्ही बघू शकता इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रेझोनिंग ॲबिलिटी. आता यांची जे पुस्तकं आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर, आयकॉनिक मराठी जे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी त्यावेळी टाकून दिली लिंक, तुम्ही ते डाउनलोड करून इथून वाचू शकताय, अभ्यास करू शकताय, ज्यामध्ये तुम्ही बघू शकताय 40 प्रश्न असणार आहे, याच्यासाठी 30 असणार आहे आणि रेझोनिंग ॲबिलिटीसाठी 30 असणार आहे. म्हणजे टोटल 100 प्रश्न असणार आहे 100 मार्कासाठी आणि 1 तास मिळणार आहे. म्हणजे 100 प्रश्नांसाठी 1 तास मिळतोय आणि 100 मार्क असणार आहे. ओके, त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल की तुमची फेज 2 मध्ये मेन एक्झाम होणार आहे. आता मेन एक्झाम पण तुमची ऑनलाईनच असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्ही ते बघू शकताय सगळ्यात पहिले आहे रेझोनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड. ओके, 40 प्रश्न 60 मार्कांसाठी. त्यानंतर सेकंडसाठी तुम्ही बघू शकताय 30 प्रश्न आहे 60 मार्कांसाठी. त्यानंतर तिसरं आहे जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी आणि बँकिंग नॉलेज, 60 प्रश्न 60 मार्कासाठी. आणि इंग्लिश लँग्वेज 40 प्रश्न 20 मार्कासाठी. 40 प्रश्न 20 मार्कासाठी जरी असले तरी तुम्हाला 40 मिनिटं प्रॉपर मिळत आहे. म्हणजे टोटल 170 क्वेश्चन असणार आहे 200 मार्कासाठी. तुम्हाला 3 तास मिळणार आहे आणि त्यातच तुमचा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे, ज्यामध्ये तुमचं कम्युनिकेशन स्किल चेक केलं जाणार आहे. ऑलरेडी मी SBIचे जे बँकिंग रिलेटेड कोर्सेस आहे फ्रीमध्ये त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, बघितला नसेल तर बघून घ्या, तिथून तयारी करा, तुम्हाला हेल्प होणार आहे. मग यामध्ये तुमचे 3 क्वेश्चन असतात, जसं की तुम्ही ते बघू शकता 3 दिलं आहे, जे की 50 मार्कासाठी असतात आणि 30 मिनिटं आपल्याला मिळतात. असे टोटल तुम्ही बघायला गेलं तर 250 मार्कांची तुमची ही मेन एक्झाम असणार आहे. आता हे डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये काय विचारतात तर मेल करणं. समजा तुम्ही माहिती असेल बँकिंगमध्ये मेलला खूप महत्त्व आहे. समजा एखाद्याचं अकाउंट हे झालं, हॅक झालं वगैरे भरपूर सारे प्रॉब्लेम्स असतात, तर ते मेल करूनच कम्युनिकेट केलं जातं. तर मेल अत्यंत गरजेचं आणि मग मेल लिहिणं हे लिहिणं ते तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर फेज 3 जी की अत्यंत महत्त्वाची आहे, तुम्ही ते बघू शकताय सायकोमॅट्रिक टेस्ट तुमची असणार आहे. त्यानंतर ग्रुप एक्सरसाइज असणार आहे. ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्ह्यूमध्ये कसं आहे जसं की बघू शकताय मॅक्सिमम मार्क्स इथे बघू शकताय 250 आहे, ग्रुप डिस्कशनसाठी 50 आहे, म्हणजे टोटल 300. नॉर्मलाइज मार्क 75 आणि 25 म्हणजे 100 आहे. तर हे तुम्हाला करायची आहे तयारी. तर सगळ्यात आधी प्रिलिमिनरी, मेन आणि त्यानंतर इंटरव्ह्यू आणि ग्रुप एक्सरसाइज हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जर का तुम्हाला इथे सिलेक्ट व्हायचं आहे. एक्झामिनेशन सेंटर तुम्ही बघितलं तर जवळपास भरपूर साऱ्या सिटीजमध्ये आहे. जॉईनिंग करिअर पाथ दिले जसं मी तुम्हाला सांगितलं. इथे जर का तुम्ही जॉईन करताय तर प्रोबेशनरी पिरियड असणार आहे तुमचा 3 वर्षाचा, म्हणजे तुम्हाला 3 वर्ष इथे यांच्यासोबत कामच करायचं आहे, जो की बॉन्ड असणार आहे 2 लाखांचा. त्यानंतर इथे ऍप्लिकेशन फी आहे 750 रुपये अनरिझर्व EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी. आणि नील SC ST PWBD कॅन्डिडेटसाठी कुठलीही फी नाही आहे, इथे बघा दिलंय नील आहे, त्यामुळे चांगली गोष्ट आहे. मग प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग कशी असणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. अप्लाय कसं करायचं आहे तर ही वेबसाईट आहे IBPS ऑनलाईन, यांची ही वेबसाईट असते. बँकिंगच्या जेवढ्या पण एक्झाम असतात तर याच्यावरूनच आपण फॉर्म भरत असतो, सोपं आहे. इथे न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे, ऑलरेडी असेल तर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. नसेल तर इथे बघा दिले हाऊ टू अप्लाय, इथे ही PDF डाउनलोड होईल, यामध्ये सगळी माहिती दिली आहे अप्लाय कसं करायचं. ओके, पुन्हा सांगून देतो, न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून हा 5 पानी फॉर्म आहे, हा 5 पानी फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर इथे सॅलरी किती असते ते तुम्ही इथे बघू शकताय. मुंबई सारख्या ठिकाणी जर का तुम्हाला इथे सिलेक्शन होत आहे, त्या ठिकाणी जॉब मिळतोय तर 20.43 लाखांचं तुम्हाला इथे पॅकेज मिळत आहे. आणि नाशिक, अमरावती वगैरे असे शहर असेल तर ते पॅकेज कमी होतं, पण मेट्रो सिटीजमध्ये तुम्हाला 20 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळतं, जी की एक चांगली गोष्ट आहे. एक्झाम सेंटर्स आपण बघायला गेलं तर सगळ्यात खाली स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला इथे बघा एक्झाम सेंटर दिसून जातील. महाराष्ट्रामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR या ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहे. आणि मेनसाठी बघू शकताय छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि MMR या ठिकाणी तुमचे सेंटर्स असणार आहे. त्यामुळे अप्लाय करायची लिंक, PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. आणि तुम्हाला बुक्स पाहिजे असेल तर हे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, यावर तुम्हाला ते लिंक मिळून जाईल. त्यामुळे नक्की अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.